आई सॉरी, म्हणजे मगाशी गौरांग जे काही बोलला त्याने तसं बोलायला नको होतं। माझा तर विश्वासच बसत नाहीये, म्हणजे कळतच नाहीये मला की तो असं कसं बोलू शकला तुमच्याशी। आता जे झालं ते झालं, ते काही आता बदलता येणार नाही। शेवटी हाच दिवस दाखवायचा होता मला। ठीक, त्याच्या मनात काय खदखदत होतं ते तरी कळलं मला। अय्यो असं नाहीये, खरंच असं नाहीये, म्हणजे त्याच्या मनात खरंच असं काही नव्हतं। तो चुकून बोलून गेला सगळं। माफ करा मला, मी पाया पडते, हवं तर तुमच्या दादांची माफी मागायला तयार आहे मी, पण माफ करा मला। अशी माफी मागितल्यानं झालेल्या जखमा भरून येतात का ग? तसं असेल नाही तर गौरांगच्या सगळ्या चुकांबद्दल मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे, पण माफ करा त्याला। तू कशाला माफी मागतेस? आई, गौरांगची चूक ती माझी चूक। आम्ही दोघं वेगळे आहोत का? ती गुणी सून मिळाली मला, नवऱ्याच्या चुकीचं स्वतः प्रायश्चित्त करते, आणि दुसरीकडे ती सून त्याच्या वाईटावरच टपले। तू नको त्रास करून घेऊ स्वतःला। गौरांगला जे वाटलं ते तो बोलला, तो चुकीचं बोलला यात काही शंकाच नाही। त्यामुळे त्रास झाला तेही मी नाकारत नाही, पण तू ज्या मायेनं ज्या प्रेमानं हे घर सावरायला निघालीस ते बघून बरं वाटलं मला। अय्यो, हे घर, ही माणसं, हे सगळी माझीच आहेत ना। आयुष्यभर या प्रेमाला पोरकी होते मी, पण आता एवढं सुख मला मिळाल्यावर ते असं हातचं जाताना कसं बघत राहू मी? तुला वाटणारं घराबद्दलचं प्रेम तुझ्या वागण्यातून, तुझ्या बोलण्यातून जाणवत असतं। माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाळ। मी कुठेही असले, कशीही असले तरी एक समाधान मला आहे, माझा गौरांग तुझ्या बरोबर अगदी सुखात असेल, तू त्याला सुखी ठेवशील, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर। काय देवा, म्हणजे एरवी तुम्ही कुठल्या बी जमिनीवर हात ठेवून सांगा की बाबा ही जमीन घे, डोळे झाकून आपण जमीन घेऊ, पण या जमिनीबद्दल म्हणलं तर नाही देवा। हे बघा देशमुख साहेब, तुम्ही रेटची काळजीच करू नका, आपले फार जुने संबंध आहेत। मी तुम्हाला बाजारभावाच्या निम्म्या किमतीत जमीन विकायला तयार आहे। अहो देवा, तो मुद्दा नाहीच आहे, पण काय आहे, ती जमीन झपाटलेली आहे। काय? नाही देशमुख साहेब, हे बघा असं काहीही नाही। मी जमीन निम्म्या किमतीला विकतोय कारण मला आता एक रकमी पैशांची गरज आहे। नाही, तुम्ही काय बी म्हणा, पण मला ईशाची परीक्षा घ्यायची नाही। मी हाय त्यामध्ये सुखी आहे देवा। हो, दुसरं काय बी असेल तरी सांगा, मी करेन। येतो मी, राम राम। आपले दिवस फिरले ना की सगळे फासे उलटे पडतात। कुठलीही कशीही जमीन कोणालाही सोन्याच्या भावात विकणारा मी आज माझी सोन्यासारखी जमीन मातीच्या भावात सुद्धा विकू शकत नाहीये। अरे सत्या, अरे असं धीर सोडू नको का, होईल काहीतरी। काही तासांवर माझ्या घराचा लिलाव आलाय मल्हार, आणि तू मला खोटी आशा कसली दाखवतोयस? सत्या, आशा कधीच खोटी नसते बर का। बरोबर आहे, मी मुंबईला जातो। कोणाकडं? आहेत तिथे माझे काही मित्र आहेत, थोडेसे वेड्या वाकड्या धंद्यातले आहेत, पण आहेत ते नक्कीच काहीतरी मदत करू शकतील।
हे बघ सत्या, अडचणीत आहे म्हणून कुठल्याही उलट सुलट धंद्यात काम करणाऱ्या माणसांकडनं मदत घेऊ नको बर का. नसलाच्या मागं लावून घेशील. माझ्याकडे पर्याय आहे का? काहीही झालं तरी मी माझ्या घराचा लिलाव होऊ देणार नाही. दादा, गोळ्या. मधुराशी बोलणं झालं असेल ना तुझं? नाही झालंय. म्हणजे तिला कल्पना असेलच सत्यजितरावांच्या परिस्थितीची. हो, असायला हवी. तू एक काम कर, तू तिला फोन लाव, मी बोलतो तिच्याशी. तुम्ही सांगता तर मी करते मधुराला फोन. पण दादा, मी काय म्हणते, मधुराशी बोलण्यापेक्षा जर का मंजिरीला. मधुराला फोन लाव असं मी तुला सांगितलंय. काकू, बाबा. बाबा. अंकिता, ही कोण मुलगी आली या घरात? असं कसं तुम्ही कोणालाही घरामध्ये घेता? दादा, असं का बोलताय तुम्ही? कुठल्या परिस्थितीत आहे ती आज? अंकिता, या मुलीला ताबडतोब घरामधून बाहेर जायला सांग. मला मान्य आहे बाबा, तुमच्यासाठी तुमची ही मुलगी कधीच मेली आहे. पण मुलगी म्हणून नाही, निदान दारात आलेली भिकारीण म्हणून तरी. मला काय म्हणायचं हे ऐकून घ्या प्लीज. मी तुमच्या पुढे भीक मागायला आले. हवं तर माझ्या संसारासाठी तुमच्याकडे पदर पसरायला आले असं समजा. बाबा, आता यावेळी मला जे हवंय ते या अख्ख्या जगात फक्त तुम्हीच देऊ शकता. या घराशी आलेला कुठलाही याचक रिकाम्या हाताने परत जात नाही. आज मी सुद्धा तुमच्या दारात एक याचक म्हणूनच आले बाबा. अंकिता, या घरातून याचक रिकाम्या हाताने परत जातो हा अपवाद आजही सिद्ध करेल. बाबा, बाबा प्लीज प्लीज असं नका म्हणू. तुम्ही ठरवलं तर मी नक्कीच या संकटातून बाहेर पडू शकेन. आणि माझ्यासाठी काहीच मागत नाहीये मी. माझ्या संसारासाठी, माझ्या सौभाग्यासाठी एवढी भीक माझ्या जोडीत टाका बाबा. उद्या आमच्या घरावर जप्ती येणार. बाबा प्लीज प्लीज आमचं घर वाचवा, नाहीतर आम्ही रस्त्यावर येऊ. मला माहितीये सत्यजित कधीच तुमच्याकडे मदत मागणार नाही. पण आता मला मान अपमान याचा विचारच करायचा नाही.
ही शेवटची भीक माझ्या पदरात टाका बाबा. यानंतर आयुष्यात कधीच मी तुमच्याकडे काहीच मागणार नाही, काहीच मागणार. दादा, हीच वेळ आहे. आपल्या मंजिरीला तुमची गरज आहे. बाबा, बाबा मुलगी म्हणून नाही, पण निदान मुलीचं पिंडदान म्हणून तरी मला माझं घर परत द्या. मंजिरी, दादा, दादा मला तुझ्याशी बोलायचंय. गौरंग, तुला या ऑफिसवरही जर हक्क सांगायचं असेल तर प्लीज उद्या सकाळी ये, कारण रात्रीचं ऑफिस बंद असतं. दादा, मला तसं नव्हतं बोलायचं रे. मी काहीतरी वेगळंच बोलून बसलो तुझ्यासमोर. आणि दादा, अरे मी तुझ्यासमोर कधी हक्काची भाषा करीन का? कधीच नाही रे, कधीच नाही. चुकलो दादा मी. ठीक आहे गौरांग, हे बघ, मला आता अर्जंटली मुंबईला जायचंय, कळलं? अर्जंटली. नाही 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 दादा, हे बघ दादा, तुम्हाला माफ केल्याशिवाय मुंबईला नाही जाऊ शकत. हे बघ, जर तू तसं नाही केलं ना तर त्या दडपणाखाली माझा जीव गुदमरेल रे. दादा प्लीज. गौरांग प्लीज, हे सगळं ऐकत बसायला वेळ नाहीये मला. हे दादा, माझं ऐकून घे. हे बघ, मला तुला असं सांगायचं होतं की जर मी घरावर माझा हक्क दाखवला तर आपल्या घरावर जी जप्ती येणार आहे त्या जप्तीवर आपण स्टे आणू शकतो आणि अशाने दादा आपण आपलं घर वाचवू शकतो. म्हणजे मला माहिती आहे की मी हे न बोलता काहीतरी वेगळंच बोललो आणि तुझ्याबरोबर घरातल्या सगळ्यांना दुखावलो. दादा, मी असा कधी विचारही नाही करू शकत रे. दादा, हे पाप आहे. मी चुकलो दादा, मला खरंच माफ कर रे प्लीज. हे बघ गौरांग, आता मला जेवढा उशीर होतोय ना तेवढं मी आपलं घर वाचवण्यापासून लांब जातोय. प्लीज, कळतंय का तुला? मला जाऊ दे. नाही दादा, दादा तू मला माफ कर, त्याशिवाय मी. अरे गौरांग, चला, आपली खायची वेळ झाली. या संकटातून कसा मार्ग निघणार आहे काही कळत नाहीये. तू का स्वतःला त्रास करून घेतोस? मधुरा, मला नाही बघवते आता हे सगळं. हे बघ, जीजूंशी बोलून काही फायदा आहे का? ते काही ऐकूनच घेत नाहीयेत. मला नाही वाटत आता जीजू तुझ्याशी काही बोलतील. पण मधुरा, या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर पैसे उभे करणं गरजेचं आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीत सत्यजितच्या शब्दावर मार्केटमधनं पैसे उभे करणं खूप कठीण आहे. पण माझेही काही लोक आहेत जे माझ्या शब्दाखातर पैसे उभे करतील. पण सत्यजित, त्याच्याशी बोलायची एक तरी संधी मिळायला हवी होती, पण तो भेटतच नाहीये. विहंग, आता हे सगळं बोलून काही उपयोग आहे का? मधुरा, मग या सगळ्या परिस्थितीत मी काय करू तूच सांग. विचार नाही करायचा म्हटलं तरी डोक्यातून विचार तर जात नाही ना. मधुरा, माझा जीव तुटतोय त्या घरासाठी, त्या घरातल्या माणसांसाठी. मला असं रस्त्यावरून उचलून स्वतःची ओळख दिली ती त्याच घरानं. एका पोरक्या पोराला घराची ऊब दिली ती त्याच घरानं. रक्ताचं कुठलंही नातं नसताना मावशीने मला आईची माया दिली. त्या घराचं माझ्या मनात काय स्थान आहे ना ते मी शब्दात नाही सांगू शकणार. आणि त्याच घराचा आता उद्या असा लिलाव होतोय तर मी काहीच करू शकत नाहीये. या सगळ्या गोष्टीचा मला आता त्रास होतोय आणि मला सहन होत नाही आता हे सगळं. मी समजू शकते विहंग, पण काय करणार, परिस्थिती आपल्या हातात नाहीये रे. आणि आता तर मला काळजी वाटते ती वेगळ्याच गोष्टीची. त्या घरात कधीही कुठलीही वाईट गोष्ट घडली ना तरी खापर मात्र फक्त आणि फक्त मंजिरी दिवरच फोडलं जातं.
आणि यावेळी माहित नाही, यावेळी तिला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे. वहिनी, कसला विचार करायलीस? घराचा बघवत नाहीये घराकडे. खूप आठवणींची गर्दी झाली आहे. किती सुख दुःख भोगली या घरामध्ये, आणि आता थोड्याच वेळामध्ये या घराचा लिलाव होणार. सत्यजितने किती मेहनतीनं किती कष्टाने उभं केलं होतं हे घर. या घराच्या एकेका विटेमध्ये त्याचा घाम आहे. हे घर म्हणजे स्वप्न आहे त्याचं, आणि त्या घराचा लिलाव होताना बघायचं. वहिनी, आता आपल्या समोर जे काही वाढून ठेवलंय ते बघत राहण्यापलीकडे आपण काय करू शकतो? मला तर वाटतं आपल्या या सुखी घराला कुणाची तरी दृष्ट लागली. बघ ना, व त्याचं नव्हतं होऊन गेलंय बघ. अगं, सत्यजितनं अख्खं लहानपण कष्टात घालवले, आणि तवा कुठं हे आपल्याला सुख बघायला मिळालं. नशिबाचे बघ. आणि काय मानी आहे तो, दाखवत नसला तरी मनाने खचलाय. वहिनी, कवा येणार म्हणाला सत्यजित? मुंबईहून निघालोय असा फोन आला होता त्याचा, अजून पोचला नाहीये. नशीब नशीब म्हणतात ना, हे असं. या मी म्हणलं होतं ना वहिनी, या घराला कुणाची तरी नजर लागली. या भवानीचीच दृष्ट लागली या घराला. हिच्याचमुळे इस्कोट झाला या घराचा. आणि त्याचं काय हाय ना, उजळ माथ्यानं गाव फिरून आली या. अगं, इथं घराचं छप्पर जायची ये आली, पण त्याचं सुख दुःख हाय का हिला? बघ, तू कधीच सुखी होणार नाहीस. या घराचे तळतळात भावतील तुला, बघच तू. आत्या, तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करताय. या सगळ्या प्रकरणात माझी काय चूक आहे? प्लीज तुम्ही मला चुकीचं समजू नका. तेव्हा जर सत्यजितच्या मनाचा विचार न करता तुला घराबाहेर काढली असती ना, तर बरं झालं असतं. वेडीच होते मी तेव्हा. शरीराचा एखादा अवयव सडला ना, तर तो लगेच काढून टाकायचा असतो, नाहीतर तो संपूर्ण शरीर नासवतो. ही चूक मी पुन्हा नाही करणार. आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो. आत्ताच्या आत्ता चालते हो या घरातून. अगं बहिणी, नुसती बोलतीस काय? त्यानं हिच्यावर काय बी परिणाम होणार नाही. हिला ना हाताला धरून बाहेर काढायला हवी.
मग बघ आपोआपच संकट कसं बाहेर जातं ते. आता नुसतं घरच गिळलंय ना. अगं सत्यजीचा जीव घ्यायला कमी करणार नाही ही बया.